लॉर्ड देवाला धन्यवाद. प्रेज लॉर्ड. एक बार जोरदार हम कहेंगे धन्यवाद यीशु. आपण जोरदार बोलूया धन्यवाद येशू. एक बार कहेंगे हालेलुया. एकदा बोलूया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर इस जगह पर है परमेश्वर या ठिकाणी आहे. क्योंकि बाइबल में लिखा गया है कारण बायबल मध्ये लिहिलं आहे जहाँ पर उसकी स्तुति आराधना होता है वो अपना बस्ती उस जगह पर बनाता है. ज्या जागेवर परमेश्वराची स्तुती आराधना असते त्या जागेवर परमेश्वराची बस्ती असते. कितने लोग आज परमेश्वर से रिसीव करने के लिए तैयार हैं? किती लोक परमेश्वराकडून घ्यायला तयार आहेत. इफ यू रिसीव इट टुडे, जर तुम्ही आज स्वीकारलं, अगर आप तैयार हैं उसे रिसीव करने के लिए, तुम्ही आज हे तयार असाल ते घेण्यासाठी, then the Lord is ready to give you. तर परमेश्वर हा तयार. Let's go to the topic right away. तर आपण त्या आपला जो विषय होता त्यापाशी जाऊया. And the topic is praise and worship. आपला तो विषय होता स्तुती आराधना. And we are called to praise and worship the Lord. आणि आपल्याला बोलवलं आहे, आपलं पाचारण केलं आहे देवाने स्तुती आराधना करण्यासाठी. स्तुति आराधना करने के लिए हमें बुलाया गया है. स्तुती आराधना करण्यासाठी आपल्याला बोलवलं आहे. प्रेज द लॉर्ड. हम पिछले 2 सप्ताह से इसे सीख रहे हैं. आपण पहिलं गेल्या 2 आठवड्यापासून आपण शिकत आहोत. हमने क्या क्या सीखा, तर आपण काय काय शिकलो. मैं आपको थोड़ा रिवीजन करना चाहता हूँ. मी जे काय आपण जे शिकलो आहे ते तुम्हाला पुन्हा एकदा थोडं सांगतो. प्रेज करने से क्या होता है? तर धन्यवाद केल्याने स्तुती केल्याने काय होतं. परमेश्वर का उपस्थिति आता है. तर परमेश्वराची उपस्थिती येते. पॉइंट नंबर 1. मुद्दा नंबर 1. पॉइंट नंबर 2 क्या है? आणि मुद्दा दुसरा जो काय? हमारा जो आत्मा है, हमारा जो मन है, हमारा जो हृदय है, वो उसमें आनंद भर जाता है. आपली जी आत्मा आहे, जे आपलं हृदय आहे त्यामध्ये एक नवीन आनंद. तीसरा चीज, आणि तिसरी गोष्ट, प्रेज एंड वर्शिप जब हम करते हैं जेव्हा स्तुती आराधना आपण करतो तो परमेश्वर हमें मीपणा से बाहर निकालता तर है. परमेश्वर जो आहे आपल्याला मीपणामधून बाहेर काढतो. आज मनुष्य का सबसे बड़ा समस्या मीपणा है. तर आज मनुष्याची सर्वात मोठी समस्या जी आहे मीपणा. मैं मी मुझे क्या मिलेगा. तर मला काय भेटतं. लेकिन जैसा ही हम प्रेज एंड वर्शिप करते हैं पण जसं आपण स्तुती आणि आराधना करतो वैसा ही परमेश्वर हमें मैंपणा से बाहर निकालता है. त्याच क्षणीच परमेश्वर आपल्याला आपल्या मीपणामधून बाहेर काढतो. चौथा पॉइंट, आणि चौथा मुद्दा, जैसा हम स्तुति आराधना करते हैं जसं आपण स्तुती आराधना करतो परमेश्वर हमें नम्र बनाता है. तर परमेश्वर आपल्याला नम्र करतो. लोगों को लगता है कि मैं नम्र बनूं. लोकांना वाटतं की मी नम्र बनावं. बाइबल में भी लिखा गया है कि नम्र बनो. बायबल मध्ये लिहिलं आहे की नम्र व्हा. लेकिन कोई अगर चाह के भी कोशिश करे नम्र बनूं तो वो नम्र नहीं बन त्याला सकता. जर नम्र बनायचं असेल पण तरी तो बनत नसेल. ज्यादा से ज्यादा हम क्या कर सकते हैं? जास्तीत जास्त आपण काय करू शकतो. हम नम्र बनने का एक्टिंग कर सकते हैं. आपण नम्र होण्याचं नाटक करू शकतो. हम एक्टिंग कर सकते हैं. आपण नाटक करू शकतो. नम्र परमेश्वर बनाता है. पण नम्र हा परमेश्वर बनवतो. कैसे बनाता है? तर कसं बनवतो. आपको ऐसा एक जगह पर लेके जाएंगे परमेश्वर, तुम्हाला असल्या एका ठिकाणी परमेश्वर घेऊन जाईल. तब आपको ऐसा महसूस होगा कि मेरा सांस लेना भी संभव नहीं तेव्हा है. तुम्हाला एक अशी भावना येईल की तुम्हाला असं वाटेल की मला श्वास घेणं ही अवघड और होतं. फिर सब कहेंगे मिलके प्रभु को, आप कहेंगे कि हे प्रभु सब कुछ आपके ऊपर निर्भर है. त्यावेळेस तुम्ही प्रभूला बोलतात की हे प्रभू हे सर्व काही तुझ्यावर अवलंबून आहे. आपके ऊपर निर्भर है प्रभु. सर्व काही तुझ्यावर अवलंबून आहे. आपके ऊपर सब कुछ निर्भर है. तुझ्यावर सर्व काही अवलंबून आहे. जैसा हम वैसा कहने सीख लेते हैं जसं आपण असं बोलायला शिकतो हमारा आत्मा नम्र हो जाता है. आपला जो आत्मा आहे हा नम्र बनायला शिकतो. हम बोलते हैं ना, मैंने बहुत कष्ट किया, बहुत मेहनत किया, बहुत कार्य किया. आपण बोलतो की मी खूप कष्ट केलं, खूप कार्य केलं, खूप काही काम केलं. एक स्तुति आराधना करने वाले व्यक्ति पण एक स्तुती आराधना करणारा व्यक्ती के मुंह से ये सब बातें नहीं निकलेगी, त्याच्या तोंडामधून अशा काही गोष्टी बाहेर येत नाही. क्योंकि वो जानता है कि परमेश्वर मुझे बचाता है. कारण त्याला ठाऊक आहे की परमेश्वर हा माझा वाचव. स्तुति आराधना जब हम करते हैं जेव्हा आपण स्तुती आराधना करतो मुंह से आंसू निकलेगा तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू और वो कहेंगे प्रभु हम याद करते हैं पुराने दिन को, आणि प्रभू आम्ही आठवण करतो त्या जुन्या दिवसांची. किस तरह से मुश्किल समय से आपने इसे बचाया. कसं तुम्ही आम्हाला त्या वाईट परिस्थितीमधून आम्हाला वाचवलं. जो लोग कहते थे असंभव है उसको आपने संभव किया. जे लोक बोलत होते की जे अशक्य आहे ते तुम्ही शक्य करून डॉक्टर ने कहा आपका लीवर खराब हो गया लेकिन आपने नया लीवर दिया मुझे. डॉक्टर म्हणाले की तुमचा लिव्हर खराब आहे पण तुम्ही मला नवीन ते लिव्हर दिलं. लोगों ने बोला ये मर जाएगा लेकिन आपने नया जीवन दिया. लोक म्हणत होते की तू मरशील पण तुम्ही मला नवीन जीवन दिलं. लोगों ने बोला तू अशक्त है लेकिन आपने मजबूत करके खड़ा किया लोक है. म्हटले की तुम्हाला तू अशक्त आहेस पण तुम्ही मला सशक्त करून उभं केलं. सारा गौरव आपको देते हैं प्रभु. हा सर्व महिमा गौरव आम्ही वो स्तुति आराधना है. हीच ती स्तुती. प्रेज द लॉर्ड. ये हमें नम्र बनाता है. आणि हेच आपल्याला नम्र येतं. 5वां पॉइंट, आपला 5वा मुद्दा, स्तुति आराधना हमारा शत्रु को कंफ्यूज कर देता है. स्तुती आराधना जी आहे आपल्या शत्रूला पूर्ण गोंधळ. जेहोशाफात राजा के ऊपर जब आक्रमण हो गया जेव्हा शेपट जो राजा होता त्याच्यावर जेव्हा हल्ला झाला होता उसके पास 2 चॉइस थे त्याच्याकडे 2 या प्रैक्टिकली 3 चॉइस थे. म्हणजे 3 पर्याय होते त्याच्याकडे. एक चॉइस डर के पीछे भाग जाता, एक पहिला पर्याय म्हणजे तो घाबरून मागे सरला असता. दूसरा चॉइस तलवार निकाल के सीधा युद्ध भूमि में चले जाता और कहता या तो मरूंगा या तो मारूंगा. आणि दुसरा निर्णय दुसरा पर्याय म्हणजे आता तलवार काढून डायरेक्ट लढाई करण्याचा होता. लेकिन उसने तीसरा पर्याय चुना. पण त्याने तिसरा जो पर्याय होता तो त्याने निवडला. उसने कहा युद्ध भूमि में मैं परमेश्वर का स्तुति आराधना करूंगा. युद्धभूमीमध्ये मी त्या परमेश्वराची स्तुती आराधना करतो. बाइबल में लिखा गया है बायबलमध्ये लिहिलं जैसा आहे, जेहोशाफात राजा और उसके सैन्य लोगों ने स्तुति आराधना किया, जसं जेहोशाफात राजा आणि त्याच्या सैन्याने जशी स्तुती आराधना केली, उसके आराधकों ने स्तुति आराधना किया, त्याच्या आराधकांनी स्तुती आराधना केली, वैसा उसी जगह पर शत्रु
शत्रु को परमेश्वर ने कंफ्यूज कर दिया। त्याच वेळेस त्याच क्षणी परमेश्वराने त्यांचे जेवढे काही शत्रू होते त्यांना कन्फ्यूज करून ये वो एक दूसरे को मार के खत्म हो गए। टाकले. एकमेकांना मारूनच संपून गेले. जो इनको मारने आए थे जे यांना मारायला आले वो होते एक दूसरे को मार के खत्म हो ते गए, एकमेकांनाच मारून खतम झाले. और उनके साथ जो धन संपत्ति था आणि त्यांच्यासोबत त्याची धनसंपत्ती वो जेहोशाफाट राजा को मिल गया। ती त्या जोसफाट राजाला भेटली. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. शत्रु अटैक करने आएगा, शत्रू हा हल्ला करण्यासाठी येणार. शत्रु अटैक करने आएगा, शत्रू हा हल्ला करण्यासाठी येणार. शैतान तुम्हें अटैक करेगा, शैतान हा तुमच्यावर हल्ला करणार. लेकिन प्रभु उसे दुप्पट ब्लेसिंग में बदलने वाला परमेश्वर है। प्रभू जे आहे त्याला दुप्पट आशीर्वाद करून त्याच्यात बदलणार. जब भी आपके जीवन में अटैक होता है जेव्हा पण तुमच्या जीवनामध्ये हल्ला येतो वही समय है प्रभु का स्तुति आराधना करने की। तीच वेळ असते प्रभूची स्तुती आराधना. अगर आप एक प्रार्थना करने वाले व्यक्ती हैं, जर तुम्ही एक प्रार्थना करणारे व्यक्ती असाल, अगर आप यीशु को मानते हैं, जर तुम्ही येशूला मानत असाल, तो कठिन समय अगर आ गया जर कठीण वेळ आली समझ जाओ प्रभु दुप्पट देने वाला है, तर समजून जावा की प्रभू तुम्हाला दुप्पट पटीने देणार क्योंकि आहे. शैतान अटैक करने आ चुका है। कारण शैतान हा हल्ला करण्यासाठी जैसा आला. शैतान हारेगा जसा शैतान हारेल, प्रभु मुझे दुप्पट देने वाला है। तर त्यावेळेस प्रभू मला दुप्पट देणार आहे. प्रेज द लॉर्ड। शैतान को कंफ्यूज कर देता है हमारा स्तुति आराधना। तर शैतानाला गोंधळात टाकते आपली स्तुती आराधना. सिक्स्थ पॉइंट हमने देखा, आणि 6वा मुद्दा आपण बघितला होता. स्तुति आराधना जब हम करते हैं जेव्हा आपण स्तुती आराधना करतो परमेश्वर का सामर्थ्य रिलीज होता है। परमेश्वराचं सामर्थ्य आपल्यामधून बाहेर पडतं. लास्ट पॉइंट मैंने आपको सिखाया, आणि शेवटचा जो मुद्दा होता जो मी शिकवला, प्रेज लिव्स नो रूम फॉर कंप्लेनिंग एंड नेगेटिविटी। स्तुति आराधना से स्तुती आराधना आपका जीवन का नैराश्य खत्म हो जाता तुमच्या है। जीवनाचं नैराश्य संपून जातं. स्तुति आराधना से स्तुती आराधना आपका जीवन का कुरकुर खत्म हो जाता है। तुमच्या जीवनातली जी कुरकुर आहे ती आप दूर होते. आप मुझे पूछेंगे कैसे? तुम्ही मला विचारता की क्योंकि कसं? जब आप नैराश्य में हैं, पण जेव्हा तुम्ही नैराश्यात असाल, आप किसी भी बात को चिंता कर रहे हैं, कोणत्या गोष्टीची जर चिंता तो करत आपका एक कैलकुलेशन चालू है। तर तुमची एक योजना चालू आहे. मेरे आंखों के सामने ये दिख रहा है, माझ्या डोळ्यासमोर हे दिसत आहे. मेरा नौकरी जाने वाला है, माझी नोकरी जाणार आहे. कंपनी को नुकसान हो गया है। काहीतरी कंपनीला नुकसान झाले. तुमने खुद जोड़ घटाव करके हिसाब लगा दिया कि 2 महीने के बाद मेरा नौकरी जाने वाला है। त्यांनी पुन्हा असा हिसाब लावला की 2 महिन्यानंतर माझी जी नोकरी आहे ती निघून जाणार. तुम्हारे मन में नैराश्य आ गया, तेव्हा तुमच्या मनामध्ये नैराश्य, तुम्हारे मन में नेगेटिविटी आ गया। तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार आले. सब कुछ ये क्यों हुआ? तर हे सगळं का झालं? क्योंकि आपने अपना दिमाग में कैलकुलेशन किया है। कारण हे तुमच्या दिमागामध्ये ती तुम्ही योजना तयार केली. आपने बोला मुझे सब समझ में आ रहा है, आने वाले दिनों में सब गड़बड़ होने वाला है। तुम्ही मला बोलले की आम्हाला सर्व काही समजत आहे पण येणाऱ्या दिवसात काहीतरी गडबड होणार आहे. लेकिन जैसा प्रभु आपको स्तुति आराधना के लिए अपने क्लोज रूम में बुला लेता है, जसं प्रभू तुम्हाला स्तुती आराधनासाठी त्याच्या जवळ बोलवून घेतो, आप प्रार्थना करते हो, तेव्हा तुम्ही प्रार्थना करता. आपका प्रार्थना सुनने के बाद तुमची प्रार्थना ऐकली, प्रभु आपको और नजदीक खींचता है, तेव्हा प्रभू तुम्हाला अजूनही जवळ और नजदीक खींचते खींचते प्रभु आपसे बात करने लगता है, जवळ खेचता खेचता प्रभू तुमच्याशी बोलायला और सडनली तुम्हारे मुंह से निकलता है, आणि अचानकपणे तुमच्या तोंडातून हे प्रभु आप सर्व सामर्थ्य हैं, हे प्रभू तुम्ही सर्व शक्तिमान आहात. आपसे कौन सा चीज असंभव है, तुमच्यापाशी कोणती अशी गोष्ट आप सब शक्य कुछ आहे? कर सकते हैं प्रभु, तुम्ही सर्व काही करू शकता. आपका सामने कोई काम असंभव नहीं है। तुमच्या समोर कोणतंही काम अशक्य नाहीये. यानी आपने डिक्लेअर कर दिया कि कुछ भी निराशा का काम नहीं होने वाला है। याचा अर्थ असा की तुम्ही घोषणा केली आहे तर ते सर्व काही घडणार आहे. सब कुछ परमेश्वर के हाथों में है। सर्व परमेश्वराच्या हाती आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया। आपको समझ में आ रहा है मैं क्या कह रहा तर हूँ? तुम्हाला हे समजत आहे का हे? आपका निराशा आनंद में बदल जाता जी है। निराशा आहे तेव्हा आनंदात बदलते. बाइबल में लिखा गया है बायबलमध्ये लिहिलं वो आहे, आपका निराशा को आनंद में भर देगा, तुमची निराशा आहे ती त्या आनंदात बदलणार. वो तुम्हारा रोना को आनंद में बदल देगा। तुमचं जे रडणं आहे ते तुमचा आनंदात बदलणार. प्रेज द लॉर्ड। परमेश्वर कहते हैं परमेश्वर बोलतात डरो मत, की घाबरू नका. मैं तुम्हारा हाथ पकड़कर तुम्हें खड़ा करूंगा। मी तुमचा हात धरून तुम्हाला वर उभं थांबवेल. आप और मैं अकेले नहीं है। तर तुम्ही आणि मी आता आपण एकटं नाहीये. जैसा स्तुति आराधना करके हम कहते हैं प्रभु आपके हाथों में सब कुछ समर्पित है, जसं आपण स्तुती आराधना करून प्रभूला म्हणतो की सर्व काही प्रभू तुझ्या हाती आहे, तो हम नहीं, परमेश्वर कहता है आमेन। तेव्हा आपण नाही तर परमेश्वर बोलतोय आमेन. तुमने जो मांगा वो तुम्हें मिलेगा। तुम्ही जे काही मागितलं आहे ते तुम्हाला दिलं जाईल. तुम्हें परमेश्वर गिरने नहीं देगा, तर परमेश्वर हा तुम्हाला खाली पडू तुम्हें देणार नाही. पूंछ नहीं बनाएगा, सर बनाएगा। तुम्हाला तुम्हारा मन में निराशा नहीं है, अल्लाह ने देगा। तुमच्या मनामध्ये निराशामध्ये नाही राहा. बाइबल कहता है बायबल सांगते देयर इज फुलनेस ऑफ जॉय इन द प्रेजेंस ऑफ लॉर्ड। परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये भरपूर असा आनंद आहे. जहाँ परमेश्वर है जिथे परमेश्वर आहे वहाँ आनंद है। तिथे आनंद आहे. अगर परमेश्वर है जिथे परमेश्वर आहे तो निराशा नहीं है। तिथे निराशा कोई अगर दुखी हो रहा है, निराशा हो रहा है, जर कोण दुःखी होत असेल, निराश होत असेल, समझ जाओ उसने परमेश्वर का फुल मेजर को नहीं देखा है। असं समजून जा की त्यांनी पूर्णपणे परमेश्वराला ओळखलं नाही. हम मनुष्य हैं, आपण मनुष्य आहोत. समय आता है वेळ लागतो. हम निराश भी होते आपण हैं। निराश होतो. 1 तास, 2 तास, तीसरा तास में खड़ा होना है तिसऱ्या तासाला आपलं उभं और बोलना है बोलायचं. मेरा परमेश्वर ये बदलेगा, माझं परमेश्वर हे सर्व काही बदलणार. मेरा परमेश्वर के हाथ में सब कुछ है। परमेश्वराच्या हाती माझं सर्व काही वो आहे. सिंहासन पे बैठा परमेश्वर है। तो सिंहासनावर बसलेला परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड,